मुंबई पोलीसमधून बरखास्त एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा गजाआड झालेत। त्यांना 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यांना ठाणे तुरुंगात पाठवण्यात आले, पण याच तुरुंगात त्यांचे गुन्हेगारी जगतातील कधी काळचे शत्रू म्हणजे छोटा राजन, रवी पुजारी, अरुण गवळी टोळीशी संबंधित गुन्हेगार शिक्षा भोगतायत। त्यामुळे शर्मांनी दुसऱ्या ठिकाणी तुरुंगात पाठवण्याची कोर्टाला विनंती केली होती, पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून त्यांना ठाणे तुरुंगातच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्याची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यांनी कोणत्या उपाययोजना हाती घेतल्यात असा सवाल कोर्टाने विचारलाय। पुण्यातील सतीश शेट्टी यांच्या हत्येमुळे हा प्रश्न ऐरणीवर आलाय। राज्यात सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। भ्रष्टाचाराला आळा घालण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस काय करताय असा सवालच कोर्टाने विचारलाय। पुण्याजवळ तळेगाव दाभाडे इथे सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली, तर काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात SRA योजनेतील घोटाळ्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करणाऱ्या नैना कठपालिया यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता। या घटनांमुळे हायकोर्टाचे न्यायाधीश FI रिबेलो, JH भाटिया यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे। या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत याविषयी प्रशासनाकडून उत्तर मागवले। पुण्यातल्या लँड माफियांच्या विरोधात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना हायकोर्टाने स्वतःहून दखल घेत हे आदेश दिले आहेत। 9 अक्टूबर 2007 को 12:30 बजे पुलिस मेरे दरवाजे पे आए, मेरे ऊपर बंदूकें लगाए। अब मेरे को गाड़ी में मेरी ही बिठा के लोनी कालबोर पुलिस स्टेशन में लेके गए। उधर 5 बजे तक का बिठा दिए। गुंडे पुलिस मेरी जगह के ऊपर पूरा कब्जा किया। मेरी फेंसिंग, मेरी रूम्स, वॉचमैन कैबिन सब तोड़ डाले। JCB से मेरे झाड़ वगैरह सब तोड़ डाले। अपना खुद का कब्जा जमा के उधर बैठ गए। उसके बाद में मेरे को शाम को छोड़ दिया गया। उसके बाद में मैंने कंप्लेंट्स किया वगैरह वगैरह, और अभी मैं क्रिमिनल केस एंड सिविल केस पूना में लड़ रहा हूँ। पुलिस ने 20 समरी रिपोर्ट दाखिल की है पूना के कोर्ट में, क्रिमिनल कोर्ट में, ये बोलते हुए कि ये सब झूठ है। हमने उस क्रिमिनल उस 20 समरी रिपोर्ट को प्रोटेस्ट पिटीशन के तरीके से रद्द करवाया, सेट असाइड करवाया है, और अभी हाईकोर्ट में आए हुए हैं ये बताने को कि पुलिस ने लिखित। मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आता इथे थांबूया, घेऊया एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा स्टार माझा।